नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एडी स्टोनची तारेची नथ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे हा एडीचा जो ड्रॉपशेप कुंदन आहे तो, आणि हा जो आहे तो 4 mmचा क्रिस्टल, आणि हे डिझाईनचे जे मायक्रो पॉलिश बीड्स असतात जे आपण वेगवेगळ्या डिझाईनसाठी नथीमध्ये वापरतो किंवा महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये वापरतो, ते 0 नंबरचे मायक्रो पॉलिश बीड्स हे आहेत 3 mmचे. गोल्डन कलरमध्ये आहेत हे पर्ल 3 mmचे. आणि बाइंडिंगसाठी आपल्याला लागणार आहे 0.3ची ही कॉपर वायर, प्लायर्स, राऊंड नोज प्लायर, कटर आणि फ्लॅट नोज प्लायर. आणि तारेच्या नथीसाठी आपल्याला लागणार आहे ही बेस वायर, जी आपल्या इझिली नाकाच्या छिद्रातून आपल्या जाऊ शकेल अशी. यासाठी आपण घेऊ शकतो एकतर 22 गेज किंवा मग 24 गेज. ही जी बाइंडिंग वायर आहे ती आपण शोल्डरपर्यंत कट करून घेऊ, म्हणजे एकाच वायरमध्ये पूर्ण नथ आपली रेडी होईल. आता आपण नेहमीप्रमाणे इथं या वायरमध्ये लोरेल्स बनवणार आहोत. त्यासाठी आपण प्रथम यामध्ये एक मोती टाकू आणि नंतर आपण हा एक 0 नंबरचा मायक्रो बीड ॲड करू. आता शेवटी आपण एवढं वायर सोडून देऊ, एवढं. आणि हे जे वर्किंग वायरचं टोक आहे ते आपण या मोत्याच्या असं बाहेर काढू. असेच आपण बाकीचे पण बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण टोटल 13 असे जे मणी आहेत ते वळून घेणार आहोत. आणि पुढे जाण्यापूर्वी नमस्कार, मी शीतल, कला दालनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ आणत जाऊ. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असताल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपल्याला हे जे बनवलं आहे ते आपण याच्यावरती लावून घेणार आहोत. अशा प्रकारे हे जे छोटं वायर आहे, आपण जी साईड सोडून दिलेली होती ती आपण या बाजूच्या ह्याला असं गुंडाळून याला पॅक करूया. आणि हे जे वायर आहे एक्स्ट्रा ते आपण कट करून टाकू. मी नेहमी सांगते हे वायर जे आहे ते आपण वरच्या साईडला कट करू आणि इथे साईड करून टाकू. खालच्या साईडला गेल्यानंतर ते टोचण्याची शक्यता असते. आणि आता आपण यामध्ये याला फिट करून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ रेग्युलर पाहत असताल तर तुम्हाला माहीत असेल की याला आपण कशा प्रकारे फिट करू शकतो एकदम टाईट. जर नसताल पाहिलं तर मी या व्हिडिओमध्ये पण सांगणारच आहे. अशा प्रकारे आपण टाईट केल्यानंतर हे जे आहे हे सेपरेट होण्याची शक्यता असते. तर आपण काय करू, असे 2-2 मोती सोडून वायर 2 मोत्यांच्यामधून घ्यायचं आणि या प्रकारे कुंदनला खालून असे खाचे दिलेले असतात, त्यामधून ते वायर आपण असं आतमध्ये टाकून पाठीमागच्या साईडने बाहेर काढूया. प्रत्येक 2 मोती सोडून आपण तसं करून घेऊया, जेणेकरून हे दोन्ही मिळून हे एकदम टाईट होतील आणि वेगळे होणार नाही. तुम्ही बघू शकता हे पूर्ण पॅक झालेलं आहे दोन्ही पण. पाठीमागून पण याला छान फिनिशिंग आहे. आणि आता ही तारेची नथ आहे, त्यासाठी आपण आता याला तारेवरती पॅक करून घेऊ. आता तारेची नथ बनवताना आपल्याला एक अंदाजा येतो की आपल्याला केवढी बनवायची आहे. त्याच्यानुसार थोडंसं जास्त वायर सोडायचं आणि नथ बनवायला सुरुवात करायची. त्याला असं फोल्ड करायचं 2 भागांमध्ये, आणि जो आपला राईट हँड साईडला जो भाग येईल त्यावरती आपण हे नथ बनवायला सुरुवात करूया. आता आपल्याला ह्या बेस वायरसोबत हे सिम्पली आपण याला रॅप करून घेऊ. आपल्याला काही खूप मोठी नथ नाही बनवायची, एकदम मीडियम साईजची बनवायची. त्यासाठी मी फक्त एवढ्या साईडवरतीच नथ बनवत आहे. तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे इथे रॅप करते ते. अशा पद्धतीने जर तुम्ही रॅप केलं तर एकदम टाईट अशी नथ, ते जे आपलं बेस वायरसोबत आपण जी नथ रॅप करतो ती खूप टाईट बसते. आणि मी मग अशी मटेरियल सांगताना विसरली, आपल्याला हे जे 4 mmचे जे क्रिस्टल आहेत ते पण लागणार आहेत. मी मग अशी मटेरियलमध्ये एकच सांगितला होता, पण आपल्याला 5 क्रिस्टल लागतील 4 mmचे. आता हे क्रिस्टल आपण या वायरमध्ये टाकून घेऊया चारी पण.
अशा प्रकारे. आणि आपल्याला ह्या चारही क्रिस्टलचा असा आपल्याला हाताने शेप देऊन असा आपण स्क्वेअर बनवून घेऊया. आता हा स्क्वेअर आपण रॅप करून घेऊ. अशा प्रकारे मध्ये डिझाईन पण तयार होते आणि तो चांगला रॅप पण होतो. आता हा मधला भाग जो आहे तो पण राहतो, तर त्यामध्ये आपण हा वाला जो मायक्रो बीड आहे ते टाकून घेऊया. अशा प्रकारे आपण त्याच्यावरती ॲड करू आणि त्याला असं बाइंड करून घेऊया. परत हा एक 4 mm चा क्रिस्टल टाकूया. हा टाकल्यानंतर पण आपण इथे वायरने रॅप करू. त्यानंतर हा एक बिंदी बीड्स म्हणतात याला, मायक्रो बीड्स आहे हा पण मायक्रो पॉलिशचा, तो आपण टाकून घेऊ. त्यानंतर पण रॅप करून घेऊया. आता सर्वात शेवटी हा मोती टाकून घेऊ. मोती टाकल्यानंतर पण इथे 2 रॅप देऊन आपण हे जे वायर आहे ते कट करून घेऊ आणि हे वरती तिथेच दाबून टाकूया. आता आपण हे जे एक्सेस वायर आहे बेस वायर ते कट करून घेऊ आणि ते खालच्या बाजूला आपल्याला लूप बनवायचा आहे हे राऊंड नोज प्लायर घेऊन. अशा प्रकारे एकदम वरच्या साईडला आपण हे वायर धरूया आणि हे तुम्ही लूप बनवल्यानंतर हे असं दिसेल, त्याला आपण फक्त आतमधल्या साईडने वरती घेऊया. हे पहा, हे लूप बनवल्यानंतर असं प्रकारे दिसेल. आता या साईडला आपल्याला एकदम असं जवळून आपण जो चाप आहे तो बनवणार आहोत. हे जवळून यासाठी घ्यायचं की कारण ज्यावेळेस आपण जी तारेची नथ नाकात घालू तर ती एकदम नाकाला चिटकून राहील. जर आपण इथं मोठा असा राऊंड केला तर ती नथ अशी एकदम अशी तिरकी गेल्यासारखी आणि ते तार जास्त बाहेर दिसते आणि नथ खाली लोंबल्यासारखी दिसते. त्यासाठी आपण हे एकदम असं जवळून घेऊया आणि जे एक्स्ट्राचं वायर आहे ते कट करून टाकू. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते आणि फिनिशिंग एक नंबर आलेली आहे. पाठीमागून हे असं दिसतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.